गुड मॉर्निंग। आज आपण फायनल अकाउंट्स या प्रकरणातील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन याचा अभ्यास करणार आहोत। यासाठी निवडलेला आपण जो काही प्रॉब्लेम आहे तो सुरुवातीला प्रथमतः आपण पाहणार आहोत। From the following trial balance of Mr. Aditya, prepare manufacturing account, trading account, profit and loss account for the year ended 31st March 2018 and balance sheet as on that date. खाली आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे 31 मार्च 2018चा। त्यामध्ये प्रथमतः ओपनिंग स्टॉक, रॉ मटेरियल, ओपनिंग स्टॉक, वर्क इन प्रोग्रेस आणि ओपनिंग स्टॉक फिनिश गुड्स, तीनही प्रकारचे ओपनिंग स्टॉक जे आहेत ते आपल्याला दिलेले आहेत। त्यानंतर परचेस ऑफ रॉ मटेरियल, कॅरेज इनवर्ड ऑन रॉ मटेरियल, त्यानंतर डायरेक्ट वेजेस, फॅक्टरी रेंट, फॅक्टरी पॉवर अँड फ्युएल, मशिनरी, सेल्स, ऑफिस एक्सपेन्सेस, कॅश, क्रेडिटर्स, बॅड डेट्स, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स, त्याचबरोबर सन्ड्री डेटर्स, कॅपिटल आणि ड्रॉइंग्स। त्यानंतर खाली आपल्याला काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत। त्यामध्ये पहिले ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक ॲज ऑन 31st मार्च 2018 इज रॉ मटेरियल 15,000, वर्क इन प्रोग्रेस 8,000, फिनिश गुड्स 25,000। त्यानंतर खाली आपल्याला म्हटलं आहे की डेप्रिसिएट मशिनरी ॲट द रेट 10% पर एनम। ड्युरिंग द इयर फिनिश गुड्स वर्थ ₹5,000 वी आर डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स बट वी आर नॉट रेकॉर्डेड। अँड लास्ट ॲडजस्टमेंट प्रोव्हाइड रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स ॲट द रेट 5% ऑन डेटर्स। अशा ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत। या ॲडजस्टमेंटचा आणि ट्रायल बॅलन्सचा विचार करून आपल्याला हे फायनल अकाउंट तयार करायचं आहे। त्यासाठी प्रथमतः ज्या ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत किंवा क्रिएट करायच्या आहेत त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे सुरुवातीला आपण प्रथमतः तयार करून घेणार आहोत। हे यामधलं आपलं असणार आहे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि लास्ट आपलं असणार आहे या ठिकाणी बॅलन्स शीट। प्रथमतः पहिला भाग जो आहे तो या ठिकाणी आपला असणार आहे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, त्यानंतर क्रमाक्रमानं ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट। तर या सर्व अकाउंट्सला आपल्याला काय करायचे आहेत, पोस्टिंग्स करायचे आहेत। सर्वप्रथम प्रॉब्लेममध्ये आपल्याला जे जे घटक दिलेले आहेत त्यापैकी स्टॉक म्हणजेच ओपनिंग स्टॉक, त्याचबरोबर कॅपिटल हे प्रथमतः आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीट यांना ट्रान्सफर करून घेणार आहोत। त्यातील पहिला भाग जो आहे तो बॅलन्स शीटला आपण ट्रान्सफर करूयात, तो म्हणजे कॅपिटल। कॅपिटलचे असणारी जी काही आपल्याला अमाऊंट दिलेली आहे 82,000 रुपये, ते आपण प्रथमतः बॅलन्स शीटला ट्रान्सफर करूयात। हे आहे आपलं बॅलन्स शीट। बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला प्रथमतः आपण या ठिकाणी म्हणतो आहे कॅपिटल। कॅपिटलची जी काही अमाऊंट आहे ती आपण इनरला घेणार आहोत। अमाऊंट आहे 82,000 रुपये, ती आपण इथं रेकॉर्ड केलेले आहे 82,000। पहिला भाग या ठिकाणी संपलेला आहे। त्यानंतर पुढचा भाग जो काय आहे ओपनिंग स्टॉक, त्यामध्ये रॉ मटेरियलचा असणारा ओपनिंग स्टॉक प्रथमतः आपल्याला घ्यायचा आहे। ओपनिंग स्टॉक रॉ मटेरियलचा जो आहे तो आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे, म्हणून इथं आपण सुरुवातीला मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणणार आहोत टू ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल। त्याची अमाऊंट जी आहे ती आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे आणि तीच अमाऊंट या ठिकाणी आपण काय करणार आहोत इथं रेकॉर्ड करणार आहोत। ती आहे 12,000 रुपये। ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 12,000, म्हणून आपण ती इनरला इथे रेकॉर्ड करतोय 12,000। त्यानंतर दुसरा ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस। वर्क इन प्रोग्रेसचा असणारा जो काही ओपनिंग स्टॉक आहे तोही आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे, परंतु तो ट्रान्सफर करत असताना मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिट साईडलाच तो ट्रान्सफर करायचा आहे।
त्यामुळं मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिट साईडलाच या ठिकाणी आपण म्हणतोय टू ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, आणि त्याची अमाऊंट जी आहे ते आपण डायरेक्ट आउटरला लिहिणार आहोत 7,000 रुपये. त्यानंतर तिसरा भाग जो आहे तो आपला असणार आहे ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. फिनिश गुड्सचा असणारा जो काही ओपनिंग स्टॉक आहे तो आहे 20,000 रुपये, आणि तो ट्रान्सफर करणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण म्हणतोय टू ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स, आणि त्याची असणारी जी काही अमाऊंट आहे ती डायरेक्ट आउटर कॉलममध्ये या ठिकाणी आपल्याला लिहायची 20,000. त्यानंतर पुढचा भाग जो आपल्याला दिलेला आहे परचेस ऑफ रॉ मटेरियल 1,05,000. परचेस ऑफ रॉ मटेरियल हे होणार आहे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलमध्ये ॲड करायचं आहे, म्हणून डेबिट साईडला या ठिकाणी आपण ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलच्या नंतर म्हणतोय ॲड परचेस ऑफ रॉ मटेरियल, आणि त्याची दिलेली जी काही अमाऊंट आहे ती या ठिकाणी आपण काय करणार आहोत एनरलाच लिहिणार आहोत. एनरला लिहिल्यानंतर त्या दोन्हींची बेरीज होते, आणि ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस जो आहे तो आपण खाली घेतलेलाच आहे, त्यामुळं इथं आता परचेस ऑफ रॉ मटेरियलचे आहे त्याची अमाऊंट आपण लिहिणार आहोत. रॉ मटेरियलची अमाऊंट जी आहे ती आहे 1,05,000 रुपये. 1,05,000ची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला इनर कॉलममध्ये लिहायची आहे, आणि त्याची असणारी जी काही बेरीज असेल ती या ठिकाणी आता आपण काय करणार आहोत खाली लिहिणार आहोत. 12,000 आणि 1,05,000 दोन्हींची बेरीज जी आहे ती होते 1,17,000. ते आता आपण खाली टोटल इनरमध्येच घेतलेले आहे. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळतो, तो म्हणजे कॅरेज इनवर्ड ऑन रॉ मटेरियल. कॅरेज इनवर्ड आहे रॉ मटेरियलवरचं. बिझनेस ऑपरेशन्सशी किंवा मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड आहे, त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटलाच याचं पोस्टिंग या ठिकाणी होणार आहे, म्हणून खाली आपण इथं घेणार आहोत टू कॅरेज इनवर्ड, कॅरेज इनवर्ड ऑफ रॉ मटेरियल, आणि त्याची अमाऊंट जी आहे ती आपण आउटर कॉलममध्ये रेकॉर्ड करणार आहोत, ती म्हणजे 4,000. कॅरेज इनवर्डच्या नंतर पुढचा भाग आहे डायरेक्ट वेजेस. हा सुद्धा मॅन्युफॅक्चरिंगचाच एक भाग येतो. त्याची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 56,000 रुपये मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्येच. या ठिकाणी आपण म्हणतोय टू डायरेक्ट वेजेस, टू डायरेक्ट वेजेस. आउटरला अमाऊंट त्याची आपण इथं रेकॉर्ड करतोय 56,000. डायरेक्ट वेजेसच्या नंतर पुढचा भाग जो आपल्याला दिलेला आहे तो आहे फॅक्टरी रेंट. रेंट आहे परंतु फॅक्टरीच असल्यामुळे ते मॅन्युफॅक्चरिंगला जातं. ऑफिस रेंट जर असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल, परंतु हे फॅक्टरीचं रेंट असल्यामुळं मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये या ठिकाणी आपण रेकॉर्ड करतोय टू फॅक्टरी रेंट. आणि फॅक्टरी रेंटच्या अमाऊंट जे आहे ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले आहे 8,000, म्हणून या ठिकाणी आपण आउटर कॉलमला रेकॉर्ड करतोय 8,000. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो आपल्याला इथं दिलेला आहे फॅक्टरी पॉवर अँड फ्युएल, आणि त्याची अमाऊंट दिलेली आहे 11,000 रुपये. हे फॅक्टरीसाठी यूज केलेलं किंवा मॅन्युफॅक्चरिंगमधला हा भाग येत असल्यामुळं मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल टू फॅक्टरी पॉवर अँड फ्युएल, टू फॅक्टरी पॉवर अँड फ्युएल, आणि त्याची अमाऊंट जी आहे ती आपल्याला आउटर कॉलममध्ये घ्यायची आहे, ती आहे 11,000. त्यानंतर पुढचा भाग जो आहे फॅक्टरी पॉवर अँड फ्युएलच्या नंतरचा तो म्हणजे मशनरी. मशनरीची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 80,000 रुपये. मशनरी हा जो काही पार्ट आहे हा ॲसेटचा भाग आहे, आणि म्हणून तो आपण बॅलन्स शीटमध्ये घेणार आहोत.
तत्पूर्वी त्यावरती एक ॲडजस्टमेंटसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 2 नंबरची. डेप्रिसिएट मशनरी @ 10% पर एनम. मशनरी ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वापरली जाते, त्यामुळं त्याच्यावरती डेप्रिसिएशन चार्ज झाल्यानंतर त्याचा येणारा इफेक्ट जो असेल तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला न जाता मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला आपल्याला द्यायचं आहे. प्रथमतः आपण बॅलन्स शीटमध्ये त्याचं रेकॉर्डिंग या ठिकाणी करणार आहोत. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मशनरी येणारला आपण त्याची अमाऊंट घेणार आहोत. मशनरीची आपल्याला प्रॉब्लेममध्ये अमाऊंट दिलेली आहे 80,000 रुपये आणि 10% त्यावरती डेप्रिसिएशन आपल्याला चार्ज करायचं आहे. म्हणून येणारला प्रथमतः इथं आपण अमाऊंट लिहितो आहे 80,000 आणि खाली आपण डेप्रिसिएशन जे आहे ते लेस करतो आहे 10% लेस 10% डेप्रिसिएशन. 80,000वर 10% अमाऊंट जे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. 80,000वर 10% जर आपण अमाऊंट कॅल्क्युलेट केली तर ती येते 8,000 रुपये. आपण 8,000ची अमाऊंट या ठिकाणी काय केलेली आहे घेतलेली आहे. 80,000तून 8,000 केलं, उरलेली जी काही अमाऊंट असेल ती आपल्याला आउटर कॉलमला घ्यायची आहे, ती येते 72,000 आणि या 8,000चा दुसरा इफेक्ट जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन मशनरी आणि त्याची अमाऊंट आहे ती आउटर कॉलममध्ये घ्यायची आपल्याला 8,000 रुपये. डेप्रिसिएशनसह या मशनरीचा इफेक्ट आपला क्लिअर झालेला आहे. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो आहे सेल्स अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 3,25,000. सेल्सचे जी काही पोस्टिंग आहे किंवा त्याचं जे काही रेकॉर्डिंग आहे ते आपण करतो ट्रेडिंग अकाउंटला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी आपण म्हणणार आहोत बाय सेल्स आणि आउटर कॉलममध्ये त्याची अमाऊंट आपण लिहिणार आहोत 3,25,000 जे आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले आहे. सेल्स नंतर पुढचा जो काही भाग आहे तो आहे ऑफिस एक्सपेन्सेस 50,000. हे ऑफिस एक्सपेन्सेस असल्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जातील. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी आपण म्हणतोय टू ऑफिस एक्सपेन्सेस आणि अमाऊंट त्याची आपल्याला दिलेली आहे 50,000 रुपये. त्यावरती इतर कुठली ॲडजस्टमेंट दिलेली नाही, त्यामुळे आपण डायरेक्टली रेकॉर्ड केलेले आहे टू ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेसच्या नंतर पुढचा भाग जो आहे तो आहे कॅश ॲट बँक. अमाऊंट दिलेली आहे 11,000 रुपये. कॅश ॲट बँक हा जो घटक आहे तो जातो बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या ठिकाणी मशनरीच्या नंतर आपण घेतो कॅश ॲट बँक आणि त्याची अमाऊंट जी दिलेली आहे ती आपण इथं रेकॉर्ड करतो आहे 11,000. कॅश ॲट बँकच्या नंतर पुढचा भाग जो आहे तो आहे क्रेडिटर्सची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 21,000 रुपये. क्रेडिटर्स हे रेकॉर्ड होतात बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, म्हणून आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करतो आहे क्रेडिटर्स आणि त्याची अमाऊंट जी आहे ती आपण रेकॉर्ड करणार आहोत प्रॉब्लेममध्ये दिलेली 21,000. त्यानंतर क्रेडिटर्स नंतर पुढचा भाग जो आहे तो आहे बॅड डेब्ट्स 1,000. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स 2,000 आणि सन्ड्री डेटर्स 53,000. डेटर्सवरतीच्या काही प्रोव्हिजन्स दिलेले आहेत त्याचं या ठिकाणी आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे. प्रथमतः डेटर्सवरती सध्या जे काही आपल्याला RDD आकारायला सांगितलेलं आहे तो आकारणार आहोत आणि तो आकारल्यानंतर त्याचा दुसरा इफेक्ट देत असताना अगोदरचे असणारे जे काही बॅड डेब्ट्स असतील त्या बॅड डेब्ट्समध्ये नवीन रिझर्व आपण ॲड करणार आहोत आणि ओल्ड रिझर्व जो असेल तो त्यातून आपल्याला लेस करायचा आहे. म्हणून सुरुवातीला आपण प्रथमतः डेटर्सवरती प्रोव्हिजन जे आहे ते करून घेऊयात. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रथमतः आपण इथं घेऊया डेटर्सची जी काही अमाऊंट आहे ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये इथं दिलेली आहे. सन्ड्री डेटर्स आहेत त्याची अमाऊंट दिलेली आहे 53,000 रुपये, म्हणून आपण ते इथं रेकॉर्ड करणार आहोत आणि 5% त्यावरती RDD आकारायचं आहे.
डेटर्सची अमाऊंट प्रथमतः या ठिकाणी आपण रेकॉर्ड केली येणारला 53,000. त्यानंतर त्यावरती खाली आपण लिहिलं लीज RDD 5%, 5% RDD या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. 53,000वर 5%ने या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करतोय. ते येत आहे 2,650 रुपये. म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतोय 2,650. दोन्हींची वजाबाकी झाल्यानंतर उरलेली जी काही अमाऊंट आहे ते आपण आउटरला घेणार आहोत 50,350. 50,350 रुपयांची अमाऊंट जी आहे ती आता आपण काय केलेली आहे आउटरला या ठिकाणी घेतलेली आहे. आणि या RDDचा जो काही इफेक्ट आहे तो आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये काय करायचं आहे द्यायचं आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये प्रथमतः सुरुवातीला आपण अगोदर दिलेले जे काही बॅड डेट्स असतील ते घेणार आहोत. आणि त्यामध्ये आता नवीन क्रिएट केलेले जे काही RDDची अमाऊंट आहे ते आपल्याला ॲड करायची. अगोदरची बॅड डेट्सची अमाऊंट जी आहे ती आपल्याला 1,000 दिलेली आहे. म्हणून टू बॅड डेट्स म्हणून आपण इनरला इथे 1,000 रुपये रेकॉर्ड करतोय. त्यानंतर त्याच्याच खाली आपण ॲड न्यू RDD, नवीन जे काही RDD आपण आता कॅल्क्युलेट केलेले आहेत ते या ठिकाणी घेणार आहोत. बॅलन्स शीटमध्ये आत्ताच आपण 2,650 रुपयांचं जे काही कॅल्क्युलेशन होतं ते घेतलेलं होतं. तीच अमाऊंट या ठिकाणी आपण काय करणार आहोत घेणार आहोत 2,650. 1,000 आणि 2,650 यांची बेरीज जी आहे ती बेरीज होते 3,650. म्हणून ती आपण इथं खाली रेकॉर्ड करून घेणार आहोत 3,650. आणि त्यातून मागील वर्षाच्या असणाऱ्या जे काही RDDs असतील किंवा रिझर्व जे आहेत ते आपल्याला लेस करायचे आहेत. म्हणून इथे खालच्या वेळेवर आपण म्हणतो लेस ओल्ड RDD. ओल्ड RDDची जी काही अमाऊंट आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते किंवा आपल्याला इथं दिलेली आहे. प्रॉब्लेममध्ये ओल्ड RDD जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे 2,000 रुपये. म्हणून त्या 2,000 रुपयांचं कॅल्क्युलेशन जे आहे ते या ठिकाणी आपण काय करणार आहोत मांडणार आहोत. ओल्ड RDD 2,000 रुपये जो आहे तो वजा झाल्यानंतर उरलेली जी काही अमाऊंट असेल ती आउटरला आता येणार आहे. 3,650मधून 2,000 रुपये वजा झालेत. उरलेले 1,650 अमाऊंट या ठिकाणी आपण आउटरला घेतलेले आहे. आणि इथं बॅड डेट्स आहेत त्या बॅड डेटचं पूर्ण जे काही कॅल्क्युलेशन आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो येतो कॅपिटल. कॅपिटल आपण ऑलरेडी काय केलेलं आहे बॅलन्स शीटमध्ये घेतलेलं आहे. आणि त्यानंतर शेवटचा भाग जो राहतो तो आहे ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत कॅपिटलमधून लेस करायचे आहेत. आणि त्यानंतर उरलेले जे काही ॲडजस्टमेंट असतील त्या ॲडजस्टमेंटचे सुद्धा इफेक्ट आपल्याला द्यायचे आहेत. प्रथमतः कॅपिटलमधून ड्रॉइंग्स आहेत 12,000च्या दिलेल्या त्या आपण काय करतोय लेस करतोय. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल नंतर या ठिकाणी आपण म्हणणार आहोत लेस ड्रॉइंग्स. आणि त्याची अमाऊंट जी आहे ती आपल्याला इथे दिलेली आहे 12,000. टोटल आपल्याला अगोदर 82,000च्या कॅपिटल आहे त्यातून 12,000 रुपये लेस झाल्यानंतर उरलेली जी काही अमाऊंट असेल ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे 70,000. कारण 82,000तून 12,000 रुपये या ठिकाणी आपण काय करतोय मायनस करतोय. आणि त्या 70,000मध्ये येणारा जो काही प्रॉफिट असेल तो प्रॉफिट आपल्याला काय करायचं आहे ॲड करायचं आहे. किंवा जर लॉस आला तर तो लॉस लेस करणार आहोत. आणि याची टोटल या ठिकाणी आपण आउटरला घेणार आहोत.
त्यानंतर आता खाली जे काही ॲडजस्टमेंट आहे त्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट आपल्याला द्यायचे राहिलेले आहेत. त्यामध्ये पहिली ॲडजस्टमेंट जी आहे क्लोजिंग स्टॉकची 31 मार्च 2018चे सर्व बॅलन्स आपल्याला दिलेले आहेत ते आपण रेकॉर्ड करूयात. प्रथमतः पहिला बॅलन्स आहे रॉ मटेरियलचा. रॉ मटेरियलचा असणारा जो काही क्लोजिंग स्टॉक आहे तो आता काय करायचा आहे आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आणि परचेस ऑफ रॉ मटेरियल यांच्या बेरजेतून तो आपल्याला काय करायचं आहे वजा करायचं आहे. उरलेली अमाऊंट आपण आउटरला घेणार आहोत. म्हणून प्रथमतः आपण इथं मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये जाणार आहोत. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आणि परचेस ऑफ रॉ मटेरियलची बेरीज या ठिकाणी आपण केलेली आहे ती आलेली आहे 1,70,000. आता आपण इथे खाली लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लेस करणार आहोत. क्लोजिंग स्टॉक जो आहे रॉ मटेरियलचा तो इथं आपल्याला पाहायला मिळतो आहे 15,000. म्हणून आपण तो काय करतो आहे लेस करतो आहे आणि उरलेली जी काही अमाऊंट असेल ती आता आपण आउटरला घेणार आहोत. 1,17,000तून 15,000 वजा झाले. उरलेली 1,02,000ची अमाऊंट जी आहे ती आता आपण काय केलेली आहे आउटरला घेतलेली आहे 1,02,000. त्यानंतर दुसरा भाग जो आहे वर्क इन प्रोग्रेसचा असणारा क्लोजिंग बॅलन्स तो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आता आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. म्हणून आपण इथं म्हणतोय बाय क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस त्याची अमाऊंट जी आहे आपल्याला दिलेली आहे 8,000 रुपये. त्यानंतर तिसरा क्लोजिंग स्टॉक जो आहे तो आहे फिनिश गुड्सचा. फिनिश गुड्सचा असणारा क्लोजिंग स्टॉक आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला काय करायचं आहे रेकॉर्ड करायचं आहे. फिनिश गुड्सचा क्लोजिंग स्टॉक आहे तो आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला रेकॉर्ड करतो आहे ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करतो आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आणि त्याची अमाऊंट या ठिकाणी आपण रेकॉर्ड करतो 25,000. या तीनही क्लोजिंग स्टॉकचा एक इफेक्ट आपण रेकॉर्ड केलेला आहे. प्रथमतः रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक जो आहे तो या ठिकाणी आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला घेतला. परचेस ऑफ रॉ मटेरियल आणि ओपनिंग स्टॉकमधून तो लेस केला. त्यानंतर वर्क इन प्रोग्रेसचा जो काही क्लोजिंग स्टॉक आहे त्याचाही एक इफेक्ट आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला घेतलेला आहे आणि फिनिश गुड्सचा जो काही क्लोजिंग स्टॉक आहे त्याचा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटला घेतलेला आहे. या तीनही स्टॉकचे दुसरा इफेक्ट जो आहे किंवा तीनही स्टॉकचं दुसऱ्या ठिकाणी आपण जे काही पोस्टिंग करणार आहोत ते म्हणजे बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण रेकॉर्ड करतो आहे क्लोजिंग स्टॉक आणि या क्लोजिंग स्टॉकमध्ये एक स्टॉक जो आहे तो आपला या ठिकाणी आपण काय करणार आहोत घेणार आहोत. प्रथमतः पहिलं घेतोय रॉ मटेरियल. रॉ मटेरियलचा असणारा क्लोजिंग स्टॉक जो आहे तो आपला होता 15,000. त्यानंतर घेतोय वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेसचा जो काही क्लोजिंग स्टॉक आहे तो आहे 8,000 आणि शेवटी फिनिश गुड्स 25,000. तीनही क्लोजिंग स्टॉक जे आहेत ते आपण बॅलन्स शीटला त्याचा एक इफेक्ट घेतलेला आहे. त्यानंतर पुढची जी काही ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची ती आपण कव्हर केलेली आहे. त्याचबरोबर 4 नंबर शेवटची ॲडजस्टमेंट जी आहे तीसुद्धा आपली झालेली आहे. फक्त 3 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. ड्युरिंग द इयर फिनिश गुड्स वर्थ ₹5,000 वी आर डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स बट वी आर नॉट रेकॉर्डेड. हा जो काही भाग आहे हा आपल्याला काय करायचा आहे रेकॉर्ड करायचा आहे. म्हणजेच फ्री सॅम्पल्स म्हणून
5,000 रुपयांच्या ज्या काही फिनिश गुड्स होत्या त्या काय केलेल्या आहेत, डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत, परंतु त्याचं रेकॉर्डिंग झालेलं नाही किंवा रेकॉर्डिंग त्याचं केलेलं नाही. म्हणून याचे इफेक्ट आता आपल्याला द्यायचे आहेत. प्रथमतः त्याचा पहिला इफेक्ट जो आहे तो आपल्याला द्यावा लागतो ट्रेडिंग अकाउंटला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स म्हणून हे 5,000 रुपये जे आहेत ते आपण काय करणार आहोत, रेकॉर्ड करणार आहोत. आणि त्याचबरोबर दुसरा भाग त्याचा जो आहे तोही आपण रेकॉर्ड करणार आहोत. प्रथमतः ट्रेडिंग अकाउंटला जो काही पहिला भाग आहे तो आपण रेकॉर्ड करूयात. हे आपलं ट्रेडिंग अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिल्यांदा बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स, त्याची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 5,000. हा पहिला इफेक्ट या ठिकाणी झाला. आणि हा एका दृष्टिकोनातून फ्री सॅम्पल्स म्हणजेच ॲडव्हर्टाइजमेंटचा असणारा खर्च असतो. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी आपण म्हणतो टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स, त्यालाच आपण ॲडव्हर्टाइजमेंट असंही म्हणू शकतो. इथं ऑब्लिक करून त्याला आपण ॲडव्हर्टाइजमेंट असं म्हणणार आहोत. आणि त्याची अमाऊंट जी आहे ती डायरेक्ट आउटर कॉलममध्ये घेणार आहोत 5,000. अशा पद्धतीनं सर्व ट्रायल बॅलन्समधील सगळे घटक आणि सर्व ॲडजस्टमेंट यांचे इफेक्ट आपण दिलेले आहेत. आता फक्त आपल्याला अकाउंट जे आहेत ते क्लोज करायचे आहेत. अकाउंट्स क्लोज करत असताना पहिला जो भाग आहे तो येतो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटचा. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये डेबिट साईड आणि क्रेडिट साईड या दोन्हींचाही जर आपण विचार केला तर क्रेडिट साईडला फक्त 8,000 रुपये आहेत. डेबिट साईडला असणाऱ्या अमाऊंट मात्र काही जास्त आहेत. म्हणून प्रथमतः आपण डेबिट साईडची बेरीज करूयात आणि त्यातून क्रेडिट साईड जी आहे ती वजा करूयात. येणारा बॅलन्स जो आहे तो आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा मिळेल आणि तो ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. प्रथमतः आपण डेबिट साईडची टोटल करतो. 1,02,000, 7,000, 4,000, 56,000, 8,000, 11,000 आणि 8,000 आणि यांची टोटल जी आहे ती आपल्याला येते 1,96,000. तीच टोटल आपण क्रेडिट साईडला सुद्धा लिहिणार आहोत 1,96,000. आणि येणारा जो काही बॅलन्स असेल तो बॅलन्स या ठिकाणी आपण काय बाय कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणून ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. एक 1,96,000तून 8,000 वजा केल्यानंतर उरलेला जो काही बॅलन्स आहे 1,88,000चा तो या ठिकाणी येतो. आणि हाच बॅलन्स आपण ट्रान्सफर करणार आहोत तो म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला. ट्रेडिंग अकाउंटला या ठिकाणी आपण ट्रान्सफर करतो आहे. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला होता तो ट्रान्सफर होताना ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर होईल आणि त्याला आपण नाव देऊयात टू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आणि बॅलन्स जो आहे तो येतो 1,88,000. ट्रान्सफर आपला झालेला आहे. यानंतर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करताना डेबिट साईड आणि क्रेडिट साईड या दोन्हींचाही आपण विचार करणार आहोत. प्रथमतः डेबिट साईडचे आहे, डेबिट साईडला दोनच अमाऊंट आहेत, एक 20,000 आणि दुसरी 1,88,000. परंतु क्रेडिट साईडची आहे ती मोठी आहे. पहिल्यांदा आपल्याला सेल्स इथं पाहायला मिळतात 3,25,000. त्यानंतर फिनिश गुडचा क्लोजिंग स्टॉक आहे 25,000 आणि गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲट फ्री सॅम्पल्स म्हणून 5,000 रुपये. तर क्रेडिट साईडची टोटल ही जास्त होते ती आपण टोटल करूया. 3,25,000 प्लस 5,000 प्लस 25,000 ही येते 3,55,000. आपण इथं रेकॉर्ड करतोय 3,55,000 आणि तीच अमाऊंट डेबिट साईडला सुद्धा घेतोय 3,55,000.
त्यानंतर यांची येणारे बॅलन्स या ठिकाणी आता आपल्याला काढायचे आहेत. येणारा बॅलन्स जो आहे तो डेबिट साईडला आपल्याला मिळतो आहे. डेबिट साईडला ट्रेडिंग अकाउंटचे येणारा बॅलन्स हा ग्रॉस प्रॉफिट असतो, म्हणून आपण इथं नाव घेऊयात ग्रॉस प्रॉफिट आणि बॅलन्स या ठिकाणी काढूयात 3,55,000 वजा 1,88,000 वजा 20,000. बॅलन्स आपल्याला मिळतो आहे 1,47,000. तो ग्रॉस प्रॉफिट म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहोत, रेकॉर्ड करणार आहोत 1,47,000. आणि हा बॅलन्स ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर होतो आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आता आपल्याला तो रेकॉर्ड करायचा आहे बाय ग्रॉस प्रॉफिट. अमाऊंट या ठिकाणी आपण त्याची रेकॉर्ड करतो आहे 1,47,000. आणि आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. डेबिट साईडचे अमाऊंट आहेत 50,000, 1,650 आणि 5,000. त्याचबरोबर क्रेडिट साईडला आहेत 1,47,000. क्रेडिट साईडची टोटल ही मोठी आहे, म्हणून आपण ती काय करतो, खाली घेणार आहोत. 1,47,000. तीच टोटल आपण डेबिट साईडला सुद्धा लिहिणार आहोत 1,47,000. आणि आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स काढायचा आहे. येणारा बॅलन्स हा आपल्याला डेबिट साईडला मिळतो आहे, म्हणजेच तो असणार आहे नेट प्रॉफिट 1,47,000 वजा 5,000 वजा 1,650 वजा 50,000. यांचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर उरलेला बॅलन्स जो आहे तो शिल्लक राहतो आहे 90,350. तो आपल्याला मिळतो आहे नेट प्रॉफिट 90,350. आणि हा ट्रान्सफर होणार आहे बॅलन्स शीटला. हे आहे आपलं बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला कॅपिटलमध्ये आपल्याला तो काय करायचा आहे, ॲड करायचा आहे, म्हणून आपण इथं ॲड नेट प्रॉफिट आणि अमाऊंट जे आहे ती आहे आपल्याला मिळालेली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून नेट प्रॉफिट म्हणून 90,350. आपण तो या ठिकाणी रेकॉर्ड करतो आहे 90,350. आणि आता शेवटी आपल्याला कॅपिटल अकाउंटचे टोटल जे आहे ते आपण आउटरला घेणार आहोत. 70,000 आणि 90,350 यांची टोटल होते 1,60,350. ती आता आउटरला घेतो आहे 1,60,350. आणि आता शेवटी आपल्याला फक्त बॅलन्स शीट जे आहे त्याच्या दोन्ही साईडच्या बेरीज या ठिकाणी करायच्या आहेत आणि त्या बेरीज सारख्या आपल्याला यायला हव्यात, म्हणजे आपला प्रॉब्लेम जो आहे तो काय होणार आहे, टॅली होणार आहे. प्रथमतः आपण ॲसेट साईडची बेरीज करतो आहे. 72,000, 50,000, 11,000, 50,350. त्यानंतर 15,000, त्यानंतर 8,000 आणि 25,000 यांची बेरीज या ठिकाणी येते 1,81,350. त्याचप्रमाणे लायबिलिटी साईड जे त्या लायबिलिटी साईडमध्ये 1,60,350 आणि 21,000 याची सुद्धा बेरीज येते 1,81,350. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम या ठिकाणी काय झालेला आहे, टॅली झालेला आहे, पूर्णपणे सोडवून आपला झालेला आहे. थँक्यू.